मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमच्या युती शासनाचा मनपूर्वक आभारी आहे. आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या अजून 3.5 वर्ष निवडणुका असताना सुद्धा आपण शेतकऱ्यांची परिस्थिती बघून जे आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं त्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी थकबाकीदारी शेतकऱ्यांची आणि 50,000 हे नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय ऐतिहासिक घेतला आणि ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी माझ्या नावाचा सुद्धा काल केला. त्यामध्ये मी त्यांना विनंती करत होतो की किती रक्कम आणि कुठल्या तारखेपर्यंतची थकबाकी ही मिळणारा ही तारीख तुम्ही जाहीर करा आणि प्रोत्साहनपर अनुदानाची कधी भरलं पाहिजे त्यांनी ते एक जाहीर करा. आणि मी मनपूर्वक आभारी आहे की 2 लाखाची थकबाकीमध्ये जवळजवळ आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 2 लाखाचे वरचे 436 कोटी आणि 2 लाखाच्या आतील 175 कोटी ही रक्कम आपल्याला अनुदान म्हणून मिळणार आहे. आणि त्याशिवाय 50,000चे अनुदान आहे त्यामध्ये सुद्धा अशी एकूण 611 कोटीचा जवळजवळ आपल्या 2 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा जिल्हा मध्यवर्ती बँकेला होणार आहे. आता सगळी तुम्हाला सविस्तर माहिती आम्ही कोष्टकाद्वारे देऊ. आता हे सगळं अपलोड केलेलं आहे. आता यामध्ये जो क्रायटेरिया शासनाने लावलेला आहे की इन्कम टॅक्स भरणारा, त्यानंतर जो सरकारी नोकर, निमसरकारी नोकर, अनेक सहकारी संस्था ज्या चांगला पगार देतात अशा लोकांना यातून वगळलं जाणार आहे आणि ती अंतिम जी फिगर आहे ती त्यानंतर येणार आहे. आता जवळजवळ 22,000 कोटीची पुरवणी मागणी परवा मंजूर झालेली आहे आणि सगळ्याला 36,000 कोटी रुपये लागणार आहे. मला वाटते या ऑगस्टपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू होईल आणि 2 लाखाच्या वरची थकबाकी, 2 लाखाच्या आतील थकबाकी आणि प्रोत्साहन अनुदान या नियमित भरणाऱ्यांचं माफ झालेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी परवा ऐतिहासिक 2 अटी बदलल्या. त्यामध्ये गेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत द्यायचं आम्ही मान्य केलं होतं. आता आपल्या युती शासनाच्या सर्व आमदारांच्या वतीनं विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनाही 2 लाख रुपयेपर्यंतचा लाभ मिळणार आहे. 22-23, 23-24 आणि 24-25 अशा 3 वर्षापैकी 2 वर्ष आणि 30 जून 2026ला आपली जर कर्जबाकी भरली तर नियमित भरणारा प्रोत्साहन अनुदान 50,000 मिळणार होतं. आता 30 जून होऊन गेलेला आहे त्यामुळे आता भरण्याचा प्रश्न नाही, लोकांनी पैसे भरलेले आहेत. लोकांनी पैसे भरलेले आहेत. पण ती अट आता मुख्यमंत्र्यांनी 30 जून 2026ची काढून टाकलेली आहे. त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल आणि आजपर्यंत जी थकबाकी माफ केलेली आहे राज्य शासनाने त्यामध्ये सर्वात जास्त रक्कम 36,000 कोटी आणि सगळ्यात जास्त 36 लाखच्या वर शेतकरी अशा लोकांनाही कर्जमाफी होणार आहे.